स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आलेत। गाडे कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरात आरोपी मिरवत होता अशी माहिती मिळाली आहे। कटकेंसोबत दत्ताचे अनेक फोटो समोर आलेत, मात्र दत्ता गाडे हा आपला कार्यकर्ता नव्हता असं माऊली कटकेंनी म्हटलंय। अनेक जण आपल्यासोबत येऊन फोटो काढत असतात, तसाच त्यानं आपल्यासोबत फोटो काढला असावा असं कटकेंनी सांगितलं। ज्या आरोपीनं घृणास्पद असं त्या ठिकाणी काम केलंय, असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे। आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळं रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काय कारवाई करता येते का, याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। काल स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। तर पुण्यातल्या या घटनेवरती राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात। पुण्याची जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं, म्हणजे 4 बस हे केवळ शोषण करायसाठी, तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का, असा प्रश्न मोठा निर्माण होतो। 20-20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो। महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा एक प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय। आणि देवेंद्रजी जेव्हापासून गृहमंत्री आहेत तेव्हापासून कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे। महिलाच्या शोषणाच्या एकामागे एक अनेक घटना या समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस हप्तेखोरीमध्ये मशगूल आहे। कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जर गेलात तर गरजुल्ल्यांची त्या ठिकाणी गर्दी सतत आढळून येते।